इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आपल्याला गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. गोष्ट ऐकत असताना नकळत त्यातल्या घटना, पात्र यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. रामायण, महाभारत, कृष्णाच्या कथा ऐकूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. श्रोते हो, या कथांमधून उत्तम चारित्र्याचा संस्कार जिजाबाईंनी त्यांच्यावर केला. श्यामची आई हे पुस्तक तर मातृभक्तीचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. श्रोते हो, या कथा जर उत्तमपणे आपल्याला कोणी सांगितल्या ना तर त्या जास्त परिणामकारक ठरतात. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे मॅडम यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी सुनीता तांबे मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. त्या इलेक्ट्रिकल इंजिनियर असून MA ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. मुंबईतील बेस्टमधून चार्ज इंजिनियर म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सागर रेड्डी नाम तो सुना होगा या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारांतर्गत 1 लाख रुपयाचा नची केळकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. सांडू प्रतिष्ठान चेंबूर मुंबई या संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, मातोश्री हरणाबाई जाधव झेप संस्था औरंगाबाद यांच्याकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. श्रोते हो, मुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम प्रसारित होत असतो. या कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर सुमारे 40हून अधिक ललित लेखांचं लेखन आणि सादरीकरण यांनी केलेलं आहे. अनेक कथा, काव्यसंग्रह याकरता त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. फंडू या किशोर विशेषांकासाठी कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. श्रोते हो, तमिळ भाषेत मराठीतील 100 कविता अनुवादित करण्यासाठी त्यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलंय. इमोशनल इंटेलिजन्सचा कोर्स त्यांनी केलाय आणि त्याच्या अंतर्गत भावनांक विषयावर बालक पालक समुपदेशन आणि व्याख्यानं त्या देतात. श्रोते हो, असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या सुनीता तांबे मॅडम यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. आजचा आपला विषय आहे उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक. पुन्हा एकदा मॅडम मी तुमचं स्वागत करते. मॅडम, मला आधी मुळात सांगा की कथाकथन म्हणजे नेमकं काय? कथन म्हणजे सांगणं आणि कथाकथन म्हणजे कथा सांगणं. आता सांगणं आपण नेहमीच्या गप्पा मारतो, आपण बोलतो, तसं हे कथाकथन नसून हे तंत्रशुद्ध पद्धतीनं सांगणं, समोरच्यापर्यंत ती कथा नेमकेपणानं पोचवणं, याला आपण कथाकथन असं म्हणू शकतो. मॅडम, आपली जी पिढी होती ती सगळी लहानपणी गोष्टी ऐकूनच मोठी झाली. म्हणजे प्रत्येकाच्या घरी आई, आजी, बाबा, आजोबा हे सगळेजण वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. म्हणजे रामाच्या, कृष्णाच्या, अनेक क्रांतिकारकांच्या चरित्रकथा किंवा संतांच्या चरित्रकथा हे सगळं ऐकत आपण मोठे झालोय. पण आत्ताची पिढी आहे ती थोडीशी वाचनाच्या दृष्टीनं पण म्हणा की वाचन कमी झालंय किंवा गोष्ट सांगणं हीच गोष्ट आता मुळात कमी झालीय. तर हे जे चित्र बदललेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की कुटुंब व्यवस्था बदलत जाते, तसं कुटुंबातील अनेक गोष्टींच्यावर त्याचा प्रभाव पडतो. पूर्वीची कुटुंब व्यवस्था ही संयुक्त कुटुंब व्यवस्था होती. आई बाबा यांच्यासोबत इतर नातेसंबंध मुलांना समजून घेता यायचे. आजी आजोबांचा प्रेमळ सहवास त्यांना मिळायचा आणि वेळ ही संकल्पना पूर्वी वेळ हाताशी असायचा. त्याचबरोबर आपल्या जीवनावर पूर्ण चहूबाजूने तंत्रज्ञानानं आपल्याला घेरून टाकलं नव्हतं. त्या काळामध्ये जेव्हा मोकळा वेळ असायचा तर आपलं सांगणं, आपल्याला भावना पोचवणं, विचार पोचवणं ही माणसाची गरज. तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण माहिती जशी पुस्तकांच्या माध्यमातून असू देत किंवा कथांच्या माध्यमातून असू दे आपण पोचवतो. तर आजी आजोबा असायचे, संध्याकाळचा वेळ असायचा, मुलांनाही वेळ असायचा. तेव्हा TV, मोबाईल, पडदे नव्हते, त्यामुळे आपापसात ही माणसांच्यात पडदे नव्हते. पडदा आल्यामुळे पडदा आलाय असं म्हणायला हरकत नाही. तर तेव्हा जे वेळ असल्यामुळे आणि भावना असल्यामुळे सांगणं व्हायचं, काहीही सांगणं व्हायचं. त्यात कथाकथन हा एक छान भाग असायचा. रात्रीची वेळ आहे, छानपैकी आजी आजोबा, आई वडील मुलांना गोष्ट सांगतायत, मुलं गोष्ट ऐकत ऐकत त्यांच्या कल्पनाशक्तीच्या राज्यात जाऊन छान झोपी जात आहेत. तर सृजनशक्ती ही तेव्हा वाढते. आता तंत्रज्ञान बदललंय आणि वाढत्या तंत्रज्ञानाचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा झाला तर जो अडथळा आहे त्याचाच कसा आपण वापर करू
समजा मोबाईल हा जर अडथळा असेल आजच्या काळात, तर त्या मोबाईलवर सुद्धा अनेक ॲपच्या माध्यमातून अनेक कथा सुंदर रीतीने आता ॲनिमेटेड स्वरूपात आलेल्या आहेत. तुम्ही त्याचाही वापर करू शकता. संयुक्त कुटुंब नसेल तरी सुद्धा न्यूक्लिअर म्हणजे केवळ आई वडील आणि मुलं असतात अशा काळात सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. परंतु कथा सांगणं हे मुलांच्या भावनिक वाढीसाठी फार आवश्यक गोष्ट आहे. मी तुम्हाला आता तेच विचारणार होते की कथाकथनामुळे आधी भावनिक समजूतदारपणा येतो का? अर्थातच कथा कथनामुळे येत नाही, हां. पण कथा कथन करण्याच्या ज्या प्रक्रियेत विद्यार्थी किंवा व्यक्ती जाते हां. तेव्हा ती सुरुवातीला कथा समजून घेते आणि ती कथा पोहोचवण्यासाठी त्याला स्वतःच्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज असते. संपूर्णतः भावनिक समजूतदारपणा ही संकल्पना वेगळी आहे, पण नक्कीच कथाकथन ही प्रक्रियेत न जाताना तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच त्याचा एक सकारात्मक बदल आपल्याला जाणवू शकतो. मॅडम, आता आजचा युवा वर्ग म्हणजे आता आपली चर्चा झालीच की मुलांच्या हातात मोबाईल आलेला आहे किंवा आता कुटुंब पद्धती, कुटुंब व्यवस्था बदलली आहे, पण आजचा युवा वर्ग जो आहे तो मोकळेपणानं व्यक्त होत नाही. म्हणजे चर्चा होत आहे कुटुंबात किंवा गप्पा कुठल्या तरी विषयावर होत आहेत असं दृश्य फारसं दिसत नाही. पण हेच युवक समाज माध्यमांवर मात्र मोकळेपणानं आपली मतं व्यक्त करतात. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुलं कुटुंबात मोकळेपणानं व्यक्त होत नाहीत ही गोष्ट चांगली नाही, कारण त्याचे पडसाद आपण अनेकदा आजूबाजूच्या घटनांमधनं हल्लीच्या काळात फार प्रकर्षानं आपल्याला दिसत आहेत. मुलांनी कुटुंबात मोकळेपणानं संवाद साधला पाहिजे. त्याकरता पालक मुलांशी कसा संवाद साधतात, त्याचबरोबर घरातलं वातावरण कसं आहे, त्याला लहानपणापासून प्रश्न विचारू दिले जातात का, किंवा आपल्याकडे जे पारंपरिक पद्धती आहे की तू गप्प बस, तुला काही कळत नाही, तर मुलांना मुळातच आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून कुटुंबात घडवतो का केवळ आपण मास्टर आहोत आणि ते आपले गुलाम आहेत अशा पद्धतीने आपण वागवतो? हा पालकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पालक जेव्हा मोकळेपणाने आपापसात संवाद साधतील, मुलांसाठी ते चित्र चांगलं असेल. आई वडील सुद्धा एकमेकांशी किती मोकळेपणानं बोलतात, कुटुंबातील इतर घटक, इतर नातेवाईक एकमेकांशी कसा संवाद साधतात, त्यावर मुलं घरात बोलतात किंवा नाही बोलतात. तर ज्या वातावरणात मुलं दबून जातात, त्यांना घरात काही बोलता येत नाही, घरात आपले विचार मांडता येत नाहीत, तर त्यांना समाज माध्यम हा जो आजकाल जिथे पूर्णपणे व्यक्त होता येतं तिथे मुलं बिनधास्त व्यक्त होतात. त्यामुळे मला असं म्हणायचं की मुलांना घरात बोलू द्या, मुलांना त्यांचे विचार घरात मांडू द्या आणि कुठल्याही सामाजिक बंधनाचा बाऊ करू नका. त्यामुळे मुलं मोकळेपणाने आईवडिलांशी संवाद साधतील आणि ते चुकीच्या व्यक्तींच्यापर्यंत आपलं मन मोकळं करण्यासाठी जाणार नाहीत. नक्कीच. परिणामकारक संवादासाठी कथाकथन कितपत योग्य ठरतं? परिणामकारक संवादासाठी कथाकथन अनेकदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाकरता म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे अर्थातच उपयोगी ठरतं. समजा तुम्ही शिक्षक असाल, अध्यापक असाल, तर मुलांना शिकवताना त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्याचबरोबर समजा तुम्ही इंजिनियर असाल, प्रोजेक्ट करणार असाल, तुम्हाला प्रोजेक्ट सादर करायचा असेल, त्या प्रोजेक्टला मान्यता मिळवून घ्यायची असेल, तर तिथे तुम्हाला प्रभावित कथाकथनाचं तंत्र उपयोगी पडू शकतं. समजा तुम्ही डॉक्टर असाल, तुमच्याकडे पेशंट आलेला असेल, एखादा आजार या संदर्भात त्या पेशंटशी तुम्हाला संवाद साधायचा असेल, तर एखाद्या छोट्याशा कथेच्या माध्यमातून एखाद्या गंभीर आजाराचं स्वरूप तुम्हाला सांगताना अडचण येत असेल तर कथा तुम्हाला तिथे उपयोगी पडू शकते. त्याचबरोबर अभिनेत्यांना तर कथाकथन हे आवश्यकच आहे, कारण अभिनयातच कथा येते. आणि इतर अनेक क्षेत्रात म्हणजे वकील असाल तर जेव्हा तुम्ही अशिलाची बाजू मांडाल, अशिलाची केस समजून घ्याल, तेव्हाही तुम्हाला नेमकं कथा समजून घेता येते आणि त्या कथेतनं नेमकं कायदा आणि त्याचं फॅक्ट तुम्हाला नीट प्रभावीपणे मांडता येतं. कथा खरं सांगू का की कथा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वजण, तुम्ही एक कथा आहात, मी एक कथा आहे. आपण खरं तर सर्वजण अनेक चालत्या बोलत्या कथाच आहोत. त्यामुळे आपण कथांच्या जगात राहतोय आणि कथांचाच आधार घेऊन आपण एकमेकांशी संवाद साधतो. मॅडम, तुम्ही मगाशी डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक यांची उदाहरणं दिलीत, पण अजूनही काही व्यवसाय आहेत. तर अशा व्यवसायांमध्ये कथाकथन नेमकं कसं उपयोगी ठरतं? हो, नक्कीच. मला सांगायला आवडेल की जसं मी मगाशी वकील म्हटलं, वकिलासाठी न्यायालयात युक्तिवाद मांडणं, साक्षीदारांची बाजू स्पष्ट करणं, न्यायाधीशांसमोर घटनाक्रम प्रभावीपणे मांडणं, ह्यासाठी कथाकथन उपयोगी ठरतं. तसंच व्यवसाय आणि उद्योजक जर तुम्ही असाल तर गुंतवणूकदारांना कल्पना तुमची पटवून देण्यासाठी किंवा तुमचा जो काही ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी, तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी सुद्धा कथाकथन उपयोगी ठरतं. अर्थात आत्ता मार्केटिंग आणि जाहिरात, तर प्रत्येक जाहिरात ही एक कथाच असते.
आणि त्या उत्पादनाच्या पाठीमागची जी काही कथा आहे ती ग्राहकांशी भावनिक नातं कसं जोडलं जावं याकरता कथाकथन उपयोगी ठरतं. शिक्षणात जसं मी मगाशी सांगितलं, शिक्षक अध्यापक कथाकथनाचं तंत्र प्रभावीपणे मांडून अवघड विषयही विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतात. आपली पत्रकारिता आणि माध्यमात तर कथा ही प्रत्येक बातमी तर एकेका बातमीत सुद्धा अनेक कथा असू शकतात. तर बातमी न देता म्हणजे बातमीचा जो काही साचा आहे त्या साच्यामध्ये सुद्धा आपण अधिक प्रभावीपणे ती बातमी देऊ शकतो. चित्रपट, नाटक, वेब सिरीज इत्यादी माध्यमात त्याचं पायाच कथा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की कंटेंट इज अ किंग. म्हणजे प्रभावी कथा, ज्या ज्या चित्रपटाची, नाटकाची, वेब सिरीजची प्रभावी कथा असते त्याचं यश नक्कीच चांगलं होतं. कारण ती कलाकृती प्रेक्षकांच्या समोर किंवा त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं साधन ही उत्तम कथा असते. सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही जर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणार असाल तर लोकांशी जोडून घेण्यासाठी तुम्हाला कथा उपयोगी पडतात. कारण सामाजिक कार्य करताना तुम्ही अनेक वेगवेगळ्या ग्रामीण भागात सुद्धा फिरत असता, तेव्हा कथा हे माध्यम तुम्हाला एकमेकांशी जोडताना नक्की उपयोगी ठरू शकतं. त्याचबरोबर मी जसं मगाशी सांगितलं तसं राजकारण, नेतृत्व यामध्ये सुद्धा कथाकथन नक्कीच उपयोगी पडतं. कारण लीडर किंवा नेता हा आपल्या अनुयायांशी बोलताना कथांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा HR किंवा मानव संसाधन या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी किंवा तुमच्या संस्थेची, कंपनीची मूल्य त्या कर्मचाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संस्थेमध्ये एक समान वातावरण ठेवण्यासाठी तुम्ही कथांचा उपयोग करू शकता. वैद्यकीय क्षेत्रात कथांचा वापर होऊ शकतो. जे रुग्ण समाजसेवक असतात किंवा संवाद साधणारे जे मधले घटक असतात, डॉक्टर आणि पेशंट, अनेक हॉस्पिटलमध्ये असे घटक कार्यरत असतात, तर त्या व्यक्ती त्या पेशंटशी, रुग्णांशी कथांच्या माध्यमातून संवाद साधू शकतात. त्याचबरोबर मानसशास्त्रात, समुपदेशनात कथा तुम्हाला उपयोगी पडू शकतात. कथांच्या माध्यमातून तुम्ही रूपकांच्या माध्यमातून व्यक्तीला भावनिक व्यवस्थेविषयी बोलू शकता की भावना कशा असतात, भावना कसं काम करतात किंवा मन म्हणजे काय, मेंदू कसा काम करतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा रुग्णांना सुद्धा मानसिक क्षेत्रात तुम्ही कथांच्या माध्यमातून नक्की एक प्रकारे उपचार पद्धतीत सुद्धा कथांचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर आजकाल सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमावर सुद्धा अनेक जण स्वतःचं ब्रँडिंग करतात, स्वतःची वेगवेगळे ते रील करतात. आता प्रत्येक रील होताना पूर्णपणे कथा तयार करावी लागते आणि ती कथा असेल, कथासूत्र असेल तर तुमचं कोणतंही कंटेंट किंवा तुम्ही जे काही निर्माण करता रीलच्या माध्यमातून ते प्रभावीपणे लोकांच्यापर्यंत पोहोचतं. तसंच स्पर्धा परीक्षेमध्ये मुलाखत देताना सुद्धा तुम्हाला कथाकथन हे अत्यंत उपयोगी पडणारं तंत्र आहे. म्हणजे थोडक्यात काय मॅडम, की आपल्या जीवनाचा कथा हे अविभाज्य अंग आहे असं म्हटलं तरी चालेल. अर्थातच आपण प्रत्येकजणच एक चालती बोलती कथा आहोत. मॅडम, कथाकथन जेव्हा स्पर्धेच्या रूपात आपण बघतो, स्पर्धेच्या रूपात बघत असताना काय नियम पाळायला हवेत? म्हणजे कथा नेमकी निवड करण्यापासून जी काय आपली प्रक्रिया आहे तर ती कशी सादर करायला हवी? कथाकथन स्पर्धेत भाग घेताना ती स्पर्धा कुठे आहे, म्हणजे शालेय विद्यार्थ्या करताय, महाविद्यालयीन किंवा प्रौढांग करताय, तर त्या स्पर्धेचे नियम जे आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे. त्या नियमामध्ये कालावधी दिलेला असतो, तितक्या कालावधीत बसेल अशी कथा आपण निवडायची आहे. कथेची निवड करताना त्याची भाषा शैली ही ऐकणाऱ्या लोकांना समजेल अशा प्रकारची असावी. फार जड भाषा वापरली तर कथा पोचवताना त्या भाषेचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे भाषा सहज, सोपी, प्रभावी असावी. त्यानंतर शब्दसंख्या तुम्हाला निवडताना तितक्या वेळात, समजा 4 मिनिटाची स्पर्धा असेल, 5 मिनिटाची असेल तर 1 मिनिटात किती शब्द बसतात त्याचा सराव तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतः कथा लिहिणार असाल तरी उत्तम आहे आणि तुम्ही दुसऱ्यांची लिहिलेली कथा, लेखकाची कथा वापरणार असाल तरीही उत्तम आहे. मात्र ज्या लेखकाची कथा असेल त्या लेखकाला त्याचं श्रेय जरूर द्यावं आणि त्याचबरोबर पक्क पाठांतर करावं. कारण कथा समजून घेऊन हे सांगता येते, परंतु पाठांतर असेल तर ऐन वेळेला जर आत्मविश्वास डगमगला तर केलेलं पाठांतर तुम्हाला उपयोगी पडतं आणि तुम्ही पुन्हा तिथे जर कुठे अडखळलात तर लगेच तिथून सुरुवात करून पुन्हा पुढे जाऊ शकता. मात्र जर लक्षात ठेवून कथा सांगायला गेलात तर असं होऊ शकतं की आपण त्याला ब्लँक होणं असं म्हणतो. तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी ब्लँक झालात तर मग तुम्हाला काहीच आठवणार नाही. त्यामुळे पाठांतर हवंच. त्याचबरोबर सराव. कथाकथनाला जाण्यापूर्वी जेवढा तुम्ही उत्तम सराव कराल तितका चांगलाच आहे आणि सराव करण्यासाठी तुम्ही आरशाचा वापर करू शकता. आरशात बघून समोर आपण कशा पद्धतीनं दिसतोय आपण स्वतःलाच बघत सराव करू शकता. तुमची मित्रमंडळी किंवा तुमचे सहकारी यांच्यासमोर तुम्ही कथाकथनाचा सराव करू शकता. घरातील मंडळी यांच्यासमोर करू शकता.
त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जितका सराव जास्त तितकंच तुमचं सादरीकरण हे प्रभावी ठरेल. मॅडम, आणि म्हणजे याला धरूनच एक प्रश्न विचारते की कथाकथन करत असताना आपली देहबोली ही सुद्धा महत्वाची ठरते. तसंच कथेत जे काही शब्द आहेत तर योग्य विरामचिन्हांचा वापर असतो किंवा कथेत वेगवेगळी पात्र येतात, तर अशा वेळी कथा कशी सादर करावी? अर्थातच कथा हे तुम्ही शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या माध्यमातून सांगणार आहात. कथाकथन करताना जसं नाटकामध्ये संपूर्ण शरीराचा वापर केला जातो तितका पूर्ण शरीराचा वापर करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही उभं राहून कथाकथन करत असाल, बसून कथाकथन करत असाल तर तुमच्या मानेचा वरचा भाग म्हणजेच तुमचा चेहरा हेच तुमचं साधन आहे आणि गरज असेल तिथे माफक हातवारे जरूर करावेत, परंतु अति करू नयेत. हातवाऱ्यामुळे त्या कथेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. आता तुम्ही पात्रांचा जो संवाद म्हणालात, तर समजा तुमच्या कथेत 2पेक्षा जास्त पात्र असतील, त्यांचा संवाद असेल आणि तुम्हाला जर आवाजातील चढ उतार करून त्यांचे संवाद सादर केलेत तर ते अधिक प्रभावीपणे समोरच्यापर्यंत जाऊ शकतं. व्हॉइस मॉड्युलेशन असं त्याला म्हणतात. परंतु समजा तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन येत नसेल तर काही घाबरून जायची गरज नाही. प्रत्येक पात्राचं जर तुम्हाला वेगवेगळा लकब किंवा त्याची समजा स्त्री बोलते, एखादा पुरुष बोलतोय, परंतु केवळ आवाजातल्या थोड्याशा चढ उतारानं किंवा किंचित हेल काढून सुद्धा तुम्ही ते पात्र रंगवू शकता. आणि कथेतील भाषा, कधी कधी संवादाची भाषा सुद्धा वेगळी असू शकते. म्हणजे कथेचं वर्णन ही भाषा ही संथलयित वर्णनात्मक येऊ शकते आणि पात्रांचा संवाद हा बोलल्यासारखा, म्हणजे पात्र एकमेकांशी बोलल्यात अशा पद्धतीने येऊ शकते. हा, आणि कधी कधी कथेच्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेचा पण उल्लेख असतो, तर ती कथेची गरज म्हणून आहे तशीच भाषा वापरली पाहिजे ना? भाषा ही जशी कथेत आलेली आहे हां. त्या कथेत पात्रांचे संवाद ग्रामीण भाषेत असेल. कधी कधी हा प्रश्न तुम्ही इंग्रजी भाषा, हिंदी भाषा कथेत वापरताना पण येतो. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा इंग्रजी शब्द आले, हिंदी शब्द आले, तर आता कथेत एखादं हिंदी भाषिक पात्र असेल आणि त्याचे काही शब्द जर हिंदीमध्ये आले तर काहीही अडचण नाही. इंग्रजीमध्ये समजा आता गुड मॉर्निंग असं एखादं पात्र म्हणणार असेल तरीही काही अडचण नाही. परंतु अनावश्यक इंग्रजी हिंदीचा वापर शक्यतो टाळावा आणि ग्रामीण भाषा, बोलीभाषा या कथेत येणार असतील तर त्या बोलीभाषांची उच्चारण शैली वेगवेगळी असू शकते. त्याप्रमाणे त्या बोलीभाषांचा वापर करावा. हा, म्हणजे कथेची गरज म्हणून आहे तशीच भाषा वापरायला हवी. अर्थातच. मॅडम, नैतिक मूल्यांची जाणीव समृद्ध होण्यासाठी कथाकथन आपल्याला कसं उपयोगी ठरतं? नैतिक मूल्यांची जाणीव मुलांच्यात लहानपणापासून जर आपल्याला करून द्यायची आवश्यकता असेल तर आपले जे परंपरागत जातक कथा, पंचतंत्र ह्या ज्या बोधकथा आहेत, शिवाय आपली महाकाव्य आहेत, रामायण, महाभारत, कसं जगायला हवं ही सांगणारी ही जे सगळं ललित साहित्य आहे, पुराणं आहेत, पुराणातील कथा आहेत, मिथकांच्या माध्यमातून, रूपकांच्या माध्यमातून नक्कीच आपण नैतिक मूल्यांचा संस्कार मुलांच्यावर लहानपणापासून करू शकतो. मॅडम, कथाकथनामुळे नैतिक मूल्यांची जाणीव समृद्ध होतेच, पण नातेसंबंधांच्यावर कथाकथन कसा प्रभाव टाकतो? अर्थातच कथाकथन हा एक प्रकार आहे. तो एक तंत्रशुद्ध, एक परफॉर्मन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. परंतु कथन म्हणजे सांगणं किंवा संवाद साधणं हे नातेसंबंधाची मूलभूत गरज आहे. नक्कीच. कुठल्याही नात्यात संवाद हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि संवाद कसा होतोय, सकारात्मक, नकारात्मक किंवा कशा पद्धतीने तो एकमेकांशी बोललं जातंय, त्यावर सुद्धा नातेसंबंधाचा आकार आणि त्याचा कालावधी आणि एकूणच त्याची उपयुक्तता ठरत असते. त्यामुळे हल्लीच्या काळात खूप कमी प्रमाणात नातेसंबंध शिल्लक राहिलेले आहेत. कारण मुलांना इतर नातेवाईकांचा, आता ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागामध्ये नातेसंबंध झपाट्याने कमी होत आहेत. परंतु वैयक्तिक नातेसंबंधात जेव्हा नवरा बायको वैवाहिक नात्यात असू देत किंवा मित्रमंडळी मित्रत्वाच्या नात्यात असू देत किंवा तरुण वर्ग, युवा वर्ग प्रेमाच्या नात्यात असू देत, त्या प्रत्येक नात्यामध्ये संवाद साधणं आणि मला काय वाटतं हे समोरच्यापर्यंत पोचवणं आणि समोरच्याला काय वाटतं हे स्वतः समजून घेणं, यामध्ये कथनाचा भाग हा फार मोठा आहे. तुम्ही कथन करू शकत असाल, तुमचे विचार समोरच्यापर्यंत पोचवू शकत असाल तर वेळीच गैरसमज निर्माण होत नाहीत. निर्माण झालेले गैरसमज दूर करता येतात आणि त्यामुळे नातेसंबंध हे सुदृढ राहू शकतात. मॅडम, आजपर्यंत कथाकथन ही स्पर्धा या दृष्टीनंच आम्ही बघत होतो, पण आज तुमच्याशी बोलताना एक वेगळ्या दृष्टीनं कथाकथन या शब्दाचा अर्थ आम्हाला उलगडलेला आहे. मॅडम, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी एकंदरीतच कथाकथनाची खूप गरज आहे. तर कथाकथन
व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या अंगांवर कसा काय परिणाम करतं? नक्कीच परिणाम करतं, कारण कथाकथन व्यावसायिक क्षेत्रातही उपयोगी पडतं, पण त्यापूर्वीच ते व्यक्तिमत्वात बदल नक्की घडवून आणतं. कसं बघा, आत्मविश्वास वाढतो, कारण स्वतःचे अनुभव मांडण्याची सवय लागते आणि बोलण्याची भीती कमी होते. त्याचबरोबर नातेसंबंधही दृढ होतात. आई वडील, मित्र, जोडीदार किंवा मुलांशीही तुमचा संवाद अर्थपूर्ण आणि भावनिक होतो. नेतृत्व गुण विकसित होतात, कारण जेव्हा तुम्हाला नेतृत्व करण्याचे एखाद्या छोट्या गटाचं नेतृत्व करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या सोसायटीत काही नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला एखाद्या गावात नेतृत्व करायचं आहे, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर नेतृत्व करताना कथाकथन हा फारच प्रभाव पाडणारा घटक आहे. कारण आदेश देणारा नेता आणि प्रेरणा देणारा नेता यात फरक असतो. कारण जे कथेच्या माध्यमातून बोलतात ते नक्कीच प्रेरणा देतात. आणि भावनिक बुद्धिमत्ता कथाकथनामुळे विकसित होते. कथा ऐकताना आणि सांगताना आपण इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता विकसित होते. अर्थात जसं मी मगाशी बोलले तसं मूल्यसंस्कारासाठी कथा नक्कीच उपयोगी पडते. कथेतनं आपल्याला प्रामाणिक, धैर्य, सहकार्य, करुणा, सहानुभूती इत्यादी मूल्य सहज रुजवता येतात. मानसिक आरोग्यासाठी कथाकथन अतिशय उपयुक्त ठरतं, कारण तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही ताणतणाव असेल, तर तुम्ही कथाकथनाच्या माध्यमातून स्वतःचे विचार पोचवू शकता, संवाद साधू शकता आणि मन मोकळं करू शकता. मन मोकळं केल्यामुळे पुढे येणाऱ्या समस्या ज्या गंभीर रूप धारण करणाऱ्या त्या न होता तुमचा ताण हलका होऊ शकतो. कथाकथनामुळे सर्जनशीलता ही नक्कीच वाढू शकते, कारण कथा समजून घेण्यासाठी तुम्हाला कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती आणि त्या कथेत काय मांडलंय हेही समजून घ्यावं लागतं. आणि एक कथा सांगत असताना कथेवर प्रेम करायला लागलात, कथा समजून घ्यायला लागलात, तर अर्थात तुम्हाला स्वतःला ही कथा लिहावीशी वाटली तर तुमची सर्जनशीलता नक्कीच त्यातनं वाढू शकते. कथेमुळे कथेतली पात्र कशी जगतात, त्या पात्रांनी काय निर्णय घेतलाय, त्यामुळे आपल्यालाही निर्णय घेण्यात आपल्याला एक मार्गदर्शन मिळतं, कारण कथा आपल्याला कसं जगायचं असतं ते शिकवत असतात. अर्थातच आपला सांस्कृतिक वारसा आपण जपू शकतो, कारण अनेक लोककथा असतात, कौटुंबिक आठवणी असतात. आपण आपला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आपल्या पिढींचा इतिहास सांगू शकतो, की प्रत्येक घरात अनेक व्यक्ती आमच्या काळात असं झालं असं करून आपल्या पिढीतल्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत सांगतात. मग आमच्या आजोबांच्या काळात असं होतं वगैरे आत्ताची पिढी सांगू शकते, कारण त्यांनी ते ऐकलेलं असतं. तर आपलं जे काही वारसा आहे तो सुद्धा आपण सांस्कृतिक वारसासुद्धा कथाकथनाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत नक्की आपण पुढे देऊ शकतो. थोडक्यात काय तर संवाद कौशल्य असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती इतरांपर्यंत आपण उत्तम प्रकारे पोहोचवणं कथाकथनाचा एक मला वाटतं अविभाज्य भागच आहे. होय, नक्कीच. मॅडम, आजच्या युवा वर्गाला म्हणजे संवाद साधताना खूप अडचणी येतातच, पण मला वाटतं जर त्यांनी योग्य अभ्यास केला आणि आपलं मत ठामपणे मांडण्याची जर वृत्ती जोपासली तर नक्कीच हे युवक म्हणजे त्यांना जे काही अडचणी येतात किंवा मुक्तपणे व्यक्त होता येत नाही तर ते समाजाशी मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. तर आता या विद्यार्थ्यांसाठी किंवा आजच्या युवा वर्गाला तुम्ही कथाकथनाच्या माध्यमातून काय संदेश द्याल? नक्कीच मला विद्यार्थ्यांना संदेश द्यायला आवडेल आणि अगदी प्रेमानं संदेश द्यायला आवडेल. मला असं विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, युवा वर्गाला सांगायचं आहे, की तुम्ही आयुष्यात डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, अभियंता व्हाल, उद्योजक व्हाल किंवा कलाकार व्हाल, पण सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे. वा, खूपच छान मॅडम, तुम्ही अतिशय उत्तम संदेश विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. मॅडम, मला खूप आनंद वाटला की तुम्ही अतिशय उत्तमपणे आमच्या युवा वर्गासाठी उत्तम कथाकथन का आवश्यक आहे याबद्दल छान बोललात, आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. बरं तर श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.